नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी। आज आहे 7 ऑगस्ट 2024। आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता नेमकी पावसाची काय परिस्थिती राहणार आहे, तर म्हणून हा खास करून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। तर मी आहे माझ्या शेतामध्ये 7 जूनच्या प्लॉटमध्ये, की माझा 7 जूनचा प्लॉट आहे आणि ह्या 7 जूनच्या प्लॉटमधून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आज रात्री म्हणजे विदर्भाकडे पाऊस येणार आहे। उद्याच्या म्हणजे 7, 8, 9 आणि 10 पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात म्हणजे आता 10 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 10 तारखेपर्यंत आता भाग बदलत पाऊस पडणार आहे, पण जास्त पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात पडणार आहे। त्यानंतर मराठवाडा आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र दररोज भाग बदलत मध्ये 10 तारखेपर्यंत पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि ज्या ठिकाणी खूप पाऊस आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी म्हणजे 11 तारखेपासून म्हणजे 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये सूर्यदर्शन चांगलं होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर हे सूर्यदर्शन खास करून जास्त मराठवाड्याकडे असणार आहे। म्हणजे सूर्यदर्शन कोणत्या जिल्ह्यात होईल, एक लातूर जिल्ह्यात होणार आहे, त्याच्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात होणार आहे, सोलापूरकडे होणार आहे, नगरकडे होणार आहे, बीडकडे होणार आहे, परभणीकडे होणार आहे, संभाजीनगर होणार आहे, जालना जिल्हा होणार आहे, त्याच्यानंतर हिंगोली होणार आहे, नांदेड देखील होणार आहे। म्हणून राज्यात या भागात जरा जास्त सूर्यदर्शन म्हणजे मराठवाड्यात समजा जास्त सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। आणि परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता या 5-6 दिवसामध्ये तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो 18च्या नंतर परत पुन्हा राज्यामध्ये 19 ऑगस्टपासून 19-20 ते 24 ऑगस्ट दरम्यान परत एक पावसाची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतो। त्याचा अंदाज नंदत दिला आहे, पण तरी एक माहीत असं म्हणून सांगतो 18च्या नंतर परत एकदा पाऊस वातावरण तयार होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सांगायचं झालं तर की आपण मागच्या अंदाजात सांगितलं होतं की उजनी धरणमध्ये भरणार आहे, तर 100% कालचन झालं आहे। त्याच्यानंतर मागच्या एक अंदाजात सांगितलं की जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारं जे जायकवाडी धरण आहे ते देखील ह्या ऑगस्टमध्ये 50%पर्यंत जाईल असा अंदाज सांगितलेला आहे। तर ह्या ऑगस्टमध्ये 50%पर्यंत जाणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये 100% पूर्ण क्षमतेनं भरून जाईल, म्हणून हे देखील लक्षात येतं। त्याच्यानंतर राज्यात राहिलं तर काही भागामध्ये आणखीन म्हणजे काही भागामध्ये आणखीन तळ्यामध्ये फुलंब्री ह्या भागामध्ये आणखीन थोडा पाऊस कमी आहे, तर त्या शेतकऱ्यांनी चिंता करू नये। सप्टेंबर ऑक्टोबर आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या ऑगस्टच्या आठवड्यात तुमच्याकडे खूप पाऊस पडणार आहे आणि तुमचे देखील छोटे छोटे तळे भरून जाणार आहेत, म्हणून ही खास करून तुमच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये देखील तर ह्या आता 3 दिवसात म्हणजे 7, 8, 9च्या दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस होणार आहे, म्हणजे आज रात्रीला पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात। त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, अचलपूर, त्याच्यानंतर वाशिम या भागात देखील आज रात्रीच्याला म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये चांगला तिकडे पाऊस पडणार आहे विदर्भात, म्हणून ह्या अंदाज लक्षात येतात। 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये जरा चांगलं कडक ऊन पडणार आहे, पण राज्यात संपूर्ण असं एकदम संपूर्ण राज्यभर 11 ते 15मध्ये कडक ऊन राहणार नाही। कारण की तुम्हाला एक सांगतो 11 ते 15च्या दरम्यान तुम्हाला एक सांगतो की पूर्व आपण जिल्ह्यावाई घेऊ, नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, अकोट, बुलढाणा, तसेच जळगाव, जामोद, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि इगतपुरी आणि दिंडोरीचा वरचा भाग हे पट्ट्यामध्ये एक पाऊस असं चालू राहणार। म्हणजे तिकडल्या भागात ते पट्ट्यामध्ये 11 ते 15 देखील तिकडल्या भागामध्ये पाऊस राहणार आहे। त्या शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी तुम्हाला 1-2 दिवस सूर्यदर्शन भेटेल तितक्यामध्ये तुम्ही तुमचं शेतीचे कामे करून घ्या। पण मराठवाड्यातल्या खास करून लातूर, अहमदपूर इकडल्या भागामध्ये काय झालं, जवळपास 1.5 ते 2 महिने झाले सारखा पाऊस चालू आहे, तर त्यांच्यासाठी खास करून ही आनंदाची बातमी आहे। कारण की 11 ते 15 दरम्यान चांगलं सूर्यदर्शन त्यांना घडणार आहे आणि त्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। त्याच्यानंतर श्रीगोंदा ह्या भागामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की तिकडे इतका पाऊस झाला
सगळे शेतातून पाणी वाहिलं आणि त्या भागात देखील समजा चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि कोकणपट्टीचा मात्र पाऊस मात्र सारखा ते चालूच राहणार आहे आणि त्याच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात सरीव ह्या देखील चालूच राहते. म्हणजे असं एकदम काही बंद होणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे 11 ते 15च्या दरम्यान म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर तुम्ही काय करायचं, ह्या 5-6 दिवसामध्ये 11 ते 16पर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामं करून घ्या. खत घालायचं कापसाला तर खत घालून घ्या. कापसाला बुरशीनाशक, कीटकनाशक आणि चांगली एक पांढऱ्या माशीची फवारणी करून घ्या. सोयाबीनला देखील काय करा, एक बुरशीनाशक. आणि काय होतं की सोयाबीन आल्याच्यानंतर हे दाटल्याच्यानंतर सोयाबीनवर पांढरी माशी येते. पांढरी माशी आल्याच्यानंतर त्या पांढऱ्या माशीचं अन्न असतं हे हरितद्रव्य, मग ही रस ह्याचा ओढून घेते आणि नेमका सोयाबीनला शेंगाला येण्याचा टाईम आणि हे पानातला रस पांढऱ्या माशीनं ओढून घेतल्याच्यानंतर काय होतं की ते येल्लो मोजॅक येतं. म्हणून एक चांगलं पांढरी माशी कवर होणार एक औषध मारा, एक कीटकनाशक मारा आणि एक बुरशीनाशक मारा. असं केल्यानं तुमच्या सोयाबीनला चांगला उतार येईल. आणि ही आहे माझा प्लॉट 13 जूनचा प्लॉट आहे, जवळपास 17 एकरचा प्लॉट आहे. म्हणून ही एक तुम्हाला या ठिकाणी 13 जूनच्या प्लॉटमधून ही शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देत आहे. आणि परत एक सांगतो, यापुढं देखील माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देत राहील आणि भविष्यामध्ये त्यांचं ह्या निसर्गाच्या लहरीपासून नुकसान होऊ देणार नाही. आणि परत एक सांगतो शेतकऱ्यांना, सप्टेंबर ज्यावेळेस तुमच्या सोयाबीन काढायचे येईल त्यावेळेस देखील अंदाज दिला जाईल आणि तुमचं सोयाबीनचं नुकसान होऊ देणार नाही हे देखील सांगतो. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.